बदलणाऱ्या काळाबरोबरच बदल स्वीकारणारा खऱ्या अर्थाने यशस्वी होतोय। आज फायनान्शियल डिसिजन घेत असताना कोणता बदल गरजेचा आहे आणि तो स्वीकारणं अत्यंत गरजेचं आहे ते आज आपण पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी भुजंगराव शेळके। एक काळ असा होता सरकारी कार्यालयांमध्ये कम्प्युटर येऊ नये कारण लोकांनी नोकऱ्यात जातील म्हणून मोर्चे निघायचे, पण त्या कम्प्युटरवरती एवढं डिपेंडन्सी वाढली की आज कम्प्युटर शिवाय कोणतंही काम होत नाही कोणत्याही कार्यालयामध्ये। इतकं ते महत्वाचं होऊन गेलंय। तसंच एआयच्याही बाबतीत आता तसंच आहे। एआय हे आपल्याला शिकणं गरजेचं आहे। आपल्या फील्ड पुरतं तरी आपल्याला माहिती पाहिजे की एआयचा कसा वापर करायचा। त्याचबरोबर मित्रांनो, फायनान्शियल पॉइंट ऑफ व्ह्यूनी आज देशाची अशी परिस्थिती आहे की एकंदरीत सगळ्या देशाचं जर वय काढलं तर साधारण 27 ते 30 वय होतंय आणि हाच वयोगट उद्या रिटायरमेंटकडे जाणार आहे। आजच्या 30तल्या व्यक्तीनं कुठल्याही व्यक्तीचं रिटायरमेंट प्लॅनिंग व्यवस्थित केलेलं आहे अशी आजूबाजूला उदाहरणच आपण बघितलेलं नाहीये। बघितलंय काय तर रिअल एस्टेटमध्ये गुंतवणूक बघितल्या, गाडी घेतलेलं बघितलंय, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केलेलं बघितलंय, लग्नासाठी खर्च केलेलं बघितलंय, पण रिटायरमेंट प्लॅनिंगच केलेलं नाहीये। मित्रांनो, तुम्हाला जर खऱ्या अर्थानं बदल जर स्वीकारायचा असेल फायनान्शियल पॉइंट ऑफ व्ह्यूनी, तो म्हणजे ताबडतोब रिटायरमेंट प्लॅनिंग साठी हालचाल करणं। रिटायरमेंट प्लॅनिंगला प्रायोरिटी घेणं हाच एक मोठा बदल आहे आपल्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये। जर रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग नाही केलं तुम्ही आता तर कष्ट हे चुकलेले नसणार आहेत आणि तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटसाठी किती पैसे लागणार आहेत, आज किती आहे दैनंदिन खर्च, त्यामध्ये महागाईचा वाढ केली तर भविष्यात किती लागणार आहेत हे आकडे तर तुम्हाला ऍटलिस्ट माहित पाहिजे। हे आकडे जर माहित असतील तर खऱ्या अर्थानं आपल्याला डिसिजन मेकिंगसाठी आपलं ब्रेन काही ना काहीतरी काम करेल, विचार करेल। जर आकडे माहित असतील तर, आकडेच जर माहित नसतील तर तुम्ही निर्णयापर्यंत पोहोचूच नाही शकणार। तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी किती कॉर्पस हवा आहे, त्यासाठी आज काय पावलं उचलावी लागतात हे संपूर्ण माहिती घेण्यासाठी या नंबरवरती संपर्क करा, मी तुम्हाला मदत करू। थँक्यू।